बाहेर मस्त रिमझिम पाऊस आणि घरात असे गरमागरम थालीपीठं, धिरडं किंवा धपाटे मज्जाच येईल की नाही खायला. चला अगदी सोप्या पद्धतीने आज आपण कोबीचे थालीपीठं बनवूया. आता इथे तुम्ही थालीपीठं म्हणा किंवा धपाटे म्हणा. तर इथे मी एक कोबी स्वच्छ धुवून घेतला अगोदरच आणि नंतर अशा पद्धतीने किसून घेतलं. थोडंसं जाड किसणीनेच, अर्थात तुम्हाला हवं त्या किसणीने किसू शकता. एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून थोडीशी बडीशोप, जिरे आणि कोथिंबीर, कढीपत्ता असा बारीक चिरलेला, हिरव्या मिरच्या, लसूण असं पेस्ट केलेलं व्यवस्थित परतून घेतलं. नंतर थोडंसं आवडीनुसार लाल तिखट, हळद, धना पावडर, आठवणीने हिंग बरं का, व्यवस्थित परतून घेतला. थोडी धना पावडरही घातली. नंतर त्यामध्ये तुम्ही तो जो कोबी आहे ना तो त्यामध्ये टाकून 1-2 ते 2.5 मिनिट कमी गॅसवर वाफवून घ्या. फक्त नाही वाफवला, थोडासा कच्चाही ठेवला तरीही छान लागतात बरं का याची थालीपीठं. नक्की एकदा बनवून बघा. हे बघा अशा पद्धतीने कलरही छान आलेला आहे आणि त्यातल्या बडीशोपचा असा मस्त सुगंध सुटलेला आहे. इथे तुम्ही थोडी कसुरी मेथीही वापरू शकता. चवीपुरतं मीठ घालून थोडंसं थंड व्हायला ठेवा. आता एका परातीमध्ये किंवा मी इथे काठवट घेतलेली आहे, त्यामध्ये थोडी कोथिंबीर अगोदरच पसरून घेतली. थोडी भाजी कोमट होती म्हणून ती भाजी त्यावर पसरून घेतली. गव्हाचं पीठ घेतलं. आता असं समजा की 2 वाट्या गव्हाचं पीठ, अर्धी वाटी डाळीचं पीठ आणि असा मूठभर रवा. हे बघा अशा पद्धतीने चवीपुरतं थोडं मीठ घाला आणि थोडंसं तूप किंवा तेल घालून व्यवस्थित पीठ मळून घ्या. थोडेसे इथे तिळही वापरले तरी छान थालीपीठं होतात बरं का. मस्त गोल गोळा बनवून घ्या आणि छोटे छोटे गोळे बनवून लाटून घ्या. इथे लाटताना थोडेसे चिरा पडल्या तरी हरकत नाही, कारण त्यातले कोबीचे तुकडे थोडेफार इकडे तिकडे होणारच आहे, पण आपण गोल आकार देऊन घेऊ शकतो. तेव्हा मैत्रिणींनो, आठवणीने आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. प्रत्येक व्हिडिओ मागे प्रत्येक यूट्यूबरने खूप मेहनत घेतलेली असते, पण निदान तुम्ही ह्या व्हिडिओ कसा बनवलेला आहे, त्यांनी किती मेहनत घेतलेली आहे त्याची क्वालिटी बघा. जर व्यवस्थित बनवलेला असेल, तुम्हाला आवडला असेल तर काही हरकत आहे का तुम्हाला लाईक सबस्क्राईब करायला आणि छान अशी कमेंट करायला, असं समजा की मी रिक्वेस्ट करते. हे बघा मस्त छान असं थालीपीठ लाटायचं झालेलं आहे. थालीपीठ म्हणा, थेपला म्हणा, मी आता परत एकदा सांगते. तर आठवणीने मला सांगा तुम्ही रेसिपी कुठून बघताय, तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही कशाचे असे हे पदार्थ बनवता, म्हणजेच भाज्यांचे, फळभाज्यांचे, तर नक्की सांगा हां. तर मी हा प्रयोग कोबीचा पहिल्यांदाच केला, मला फार आवडला. बरेच माझ्या मैत्रिणी कच्चाच कोबी घेतात, पण आता सध्या पावसाळा चाललेला आहे, सहसा कच्चे पदार्थ कमी घेतलेलेच बरे. अगोदर बघा तसाच साधा चपातीसारखा भाजून घेतला आणि नंतर वरतून तूप सोडलं. मस्त असा, म्हणजे इथे तुम्ही तेलाचा तुपाचा वापर नाही केला, तसेच भाजून खाल्ले तरीही छान लागतील. तुम्हाला आवडेल अशीच रेसिपी आहे, अगदी सोप्या पद्धतीने आहे. आणि सध्या मी आज वारीमध्ये आहे, पण आता हा व्हिडिओ मी आधीच बनवून ठेवलेला आहे आणि मला वारीत असतानाच तुम्हाला दाखवायचा होता. पंढरपूर पायी वारीला मी जाते. तुमच्यासारख्या गोड मैत्रिणी मला अशा साथ देतात, प्रत्येक व्हिडिओला लाईक कमेंट करता, मला फार भारी वाटतं. मग विठ्ठलाकडे मागणं करते की लवकर माझे 1 लाख सबस्क्रायबर व्हावा आणि 1 लाख फॉलोवर पण व्हावा इंस्टाग्राम फेसबुक पेजवर. बघा किती छान असे मस्त थालीपीठं झालेले आहे. घरात खमंग वास सुटलेला आहे. सगळ्यांना असं झालं आहे केव्हा खाईल. सगळे म्हणजे सध्या आता मुलगा आणि मीच होते घरामध्ये हे थालीपीठं बनवले तेव्हा. मस्तपैकी लोणच्याबरोबर घ्या, दह्याबरोबर घ्या. बघा किती पातळ पातळ झालेले आहे आणि खमंग खरपूसही झालेले आहे. आणि तुम्ही सॉसबरोबरही खाऊ शकता. मी तर इथे मस्त गुळ आंबा घेतलेला आहे, छान असा झालेला होता आणि असं थोडंसं गोड आंबट ह्या थालीपीठांबरोबर खायला मज्जाही वाटते. थोडं सॉसही घेतला. आता लोणचं ह्या रेसिपी बनवताना लोणचं बनवलेलं नव्हतं, पण नाही तर माझी बनवलेली लोणचे रेसिपी सर्वांना आवडते. ती अशी थालीपीठ धिरड्यांबरोबर फार छान लागते. हे बघा किती पातळ पातळ थालीपीठ झालेलं आहे. तेव्हा नक्की बनवा. तेव्हा बाय, मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन.